छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राजकीय सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे। सकाळी 11:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संभाजीनगरमध्ये सभा होणार आहे, तर उद्धव ठाकरे यांच्या आज संभाजीनगरमध्ये 2 जाहीर सभा पार पडणार आहेत। उद्धव ठाकरेंची संध्याकाळी कन्नड आणि संभाजीनगरमध्ये जाहीर सभा होणार आहे, तर सकाळी 11:30 वाजता मोदींची छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभा पार पडणार आहे, तर उद्धव ठाकरे यांच्या देखील संभाजीनगरच्या कन्नड आणि संभाजीनगर शहरात देखील 2 सभा होणार आहेत। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सभांचा धडाका आज पाहायला मिळणार आहे। तर मोदींची आज संभाजीनगर त्याचबरोबर पनवेल मुंबईत देखील जाहीर सभा पार पडणार आहे, तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे देखील आज नंदुरबारमध्ये जाहीर सभा होणार आहे। देशाचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे। नंदुरबार जिल्ह्यातील 4 विधानसभेच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेणार येणार आहे। याची तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आपण पाहू शकतो। हे स्टेज आहे, या स्टेजवरच राहुल गांधी जे आहे ते नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना संबोधित करणार आहे। खानदेशातली पहिली ही सभा होणार आहे, त्यामुळे जवळपास खानदेशातील अनेक आदिवासी बांधव जे आहे ते या सभेला उपस्थित राहणार आहे। तर दुसरीकडे महायुतीचे अनेक नेते जे उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि खानदेशामध्ये येऊन गेलेले, त्यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवरती सडून असं टीका केलेली। त्यामुळे आता राहुल गांधी यांना काय उत्तर देतात हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे। जितेंद्र भाईसारे, TV9 मराठी, नंदुरबार।